हाय हॅलो गुड मॉर्निंग. आजच्या नवीन दिवसाची अशी नवीन सुरुवात आहे आणि आज माझी नवीन दिवसाची अशी नवीन सुरुवात छान अशी होत आहे. आणि चला मी तुम्हाला दाखवते आज मी काय करत आहे. आणि आता माझे बाकीचे कामं वगैरे सगळे बऱ्यापैकी आवरत आलेले आहेत. आता वाजले आहेत 10:30 आणि नाश्ते वगैरे पण झालेले आहे, सगळे कामं झालेले आहेत. आणि आता मी करत आहे देवपूजा. मला देवघर आवरायचं होतं आणि देवघर आवरायचं असल्यामुळे मी ना थोडंसं प्लेटच आवरते, कारण की मला इथलं पूर्ण सेट करायचं होतं, घट वगैरे भरायचं होतं. हे बघा आता आपण देवाची पूजा चालू आहे आणि आता मी इथलं आवरून घेत आहे. देवीला मस्त कुंकू वगैरे लावता एकच दाखवते. हे बघा आत्ता मस्त आपण इथं देवाचा असं टिक्का वगैरे लावून घेतला आहे आणि इथलं पण सगळं सेट काढलेलं आहे. हे सगळं मला सगळं हे आवरून घ्यायचं आहे. तुमच्यासोबत पण थोडंसं शेअर करावा, आजच्या ब्लॉगला नवीन सुरुवात करावा. आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात अशी मंदिरापासून होत आहे आणि म्हटलं चला तुमच्यासोबत पण काही गोष्टी शेअर करायच्या होत्या. कशा आहात तुम्ही? मस्त मजेत ना? तुम्हाला अगोदरचा माझा ब्लॉग आवडला का? ह्याच्या अगोदर जो मी ब्लॉग टाकलाय तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या खूप साऱ्या कमेंट होत्या, छान छान कमेंट होत्या. थँक्यू सो मच. आणि असंच आपल्या डेली रुटीनच्या ब्लॉगला तुम्ही खूप सारं प्रेम देत जा तुमचं. आणि तुमच्या कमेंट बघून खरंच छान वाटतं. अजून रोज रोज नवीन तुमच्यासाठी मी ब्लॉग घेऊन येत जाणार आहे. आणि आज आपण देवपूजेचा ब्लॉग टाकत आहोत. आजचं डेली रुटीनचं पण याच्यामध्ये थोडेसे क्लिप आहेत ते ॲड करणार आहे. आणि बाकीचं मग मी तुम्हाला जे काही रुटीन आहे ते दाखवते. आणि आता मी स्वच्छ सगळं देवघर वगैरे इथलं काढलेलं आहे, सगळं पुसून वगैरे घेणार आहे धुवून. आणि घटबीट सगळं व्यवस्थित झालं का मी तुम्हाला नक्कीच क्लिप दाखवते. आता मी इथलं आवरत आहे. इथं बघा आता कसं आहे आणि नंतर झालं की वापस तुम्हाला दाखवते मी कसं आवरणार आहे. याच्यात खूप सारा वेळ जातो, पूर्ण एक तास लागतो मला इथं पूर्ण काम आवरायला. तुमचं काय चालू आहे? कशा आहात तुम्ही? तुम्हाला माझे डेली ब्लॉग असेच आवडतात का? नक्की कमेंटमध्ये सांगत जा. आणि मी छान छान ब्लॉग तुमच्यासाठी घेण्याचा खूप सारा प्रयत्न चालू असतो माझा. आणि त्याच्यासाठी तुम्ही असंच माझ्या ब्लॉगला प्रेम देत जा, भरभरून कमेंट पण करत जा. आणि आपण नाही का अजून दुसरं पण काहीतरी प्लॅन चालू आहे, ते लवकरच तुम्हाला समजेल. मी तुम्हाला एक प्लॅन पण सांगणार आहे, आपण काय नवीन स्टार्ट करणार आहेत, आपण डेली ब्लॉगमध्ये काय ॲड करत जाणार आहेत, लवकरच तुम्हाला कळेल. आणि आपण तसा प्रयत्न पण करणार आहेत लवकर लवकर. आता चला मी देवघर आवरून घेते. आणि धुणं भांडी बाकी आहेत, आज माझं खूप थोडंसं लेट झालं आहे. आणि धुणं भांडी झाली का मग बाकीची कामं पण आवरली. आणि मग त्याच्यानंतर व्हिडिओ पण एडिट करायचा आहे. आणि आजचा ब्लॉग शेवटी आज संध्याकाळी, आज सकाळी जरी ब्लॉग शूट झाला आहे तर संध्याकाळी अपलोड होईल. जसा टाईम भेटेल तसा मी हा ब्लॉग टाकणार आहे. तुम्हाला कालचा ब्लॉग आवडला का नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि खूप सारं प्रेम द्या माझ्या ब्लॉगला. आपण भेटू आता देवपूजा वगैरे झाली का मग मी तुम्हाला एकदा माझं परत देवघर दाखवते मी कसं आवरलेलं आहे. आणि हे बघा इथं मी सगळे देव पण ठेवलेले आहेत. हे मला सगळं इथलं धुवून स्वच्छ आवरायचं आहे. आणि इकडचं पण हे सगळे देव वगैरे स्वच्छ धुवायचे आहेत आणि इथलं आवरून घ्यायचं आहे. इथलं आवरलं का मग मी तुम्हाला दाखवते परत एकदा. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, व्हिडिओ पूर्ण बघत जा, मध्ये स्किप नका करत जाऊ. पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा, शेवटला खूप सारं छान असतात. आणि तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघता मला खूप भारी वाटतं. आणि तुमच्या कमेंट बघून तर अजून भारी वाटतं. चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. हे बघा आता आपली देवपूजा हे सगळं झालेली आहे. चला मी तुम्हाला दाखवलं होतं काय काय कसं कसं आवरत आहे. हे बघा आमचा कापड बाजार आहे. संभाला 2 किलो. चला भारी लहसुन संभाला 2 किलो. सौ का 2 किलो लहसुन. 100 का अजून 1 किलो तिकडच्या घरी नसतं का आपला आता घेऊन सारखं हे बघा हे आपलं कापड बाजार आहे. बघा इथं सगळं मी तुम्हाला दाखवते. कसं सुंदर आहे ना. रात्रीचे खूप सारी गर्दी असते इकडं. दिसतंय का? रात्रीच्या इकडं खूप साऱ्या गाड्या वगैरे असतात. चल मी तुम्हाला दाखवते. बघा रात्रीचं भारी वाटतं बाहेर, खूप मस्त आहे. तरी आता उशीर झालाय म्हणून. आणि इथून पुढे बघा किती भारी आहे. इथून थांबायचं.
हे बघा कापड बाजारात किती गर्दी आहे. इथून पुढे खाऊचं चालू होतं. इथून पुढे सगळं खायच्या वस्तू भेटतात. सगळं रात्रीची इतकी गर्दी असते ना. आणि आम्ही दोघं पण थांबलो होतो. मस्त आहे तिकडं आणि आम्ही खूप सारा एन्जॉय केला. माझ्या मिस्टरला पण आवडतं रात्रीचं बाहेर जायला. त्यांना टाईम भेटला का आम्ही नक्की जात असतो. तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ करा. बघा किती मस्त वातावरण आहे इकडे. मला लय आवडतं रात्रीचं, म्हणजे जेव्हा पण वेळ भेटेल ना बाहेर चक्कर मारत फिरायला जायला. म्हटलं चला तुमच्यासोबत पण काही गोष्टी शेअर करावं. कोण कोण नगरचं आहे त्यांना माहितीच असेल रात्रीचं इकडं किती छान असतं. बघा इथं आम्ही थांबलो होतो ना, तर म्हटलं चला इथलं पण थोडंसं शूट घेते आणि म्हटलं चला तुमच्यापर्यंत पण काही गोष्टी शेअर करावं. इथं माझे मिस्टर बसलेले होते समोर, मी त्यांच्याशी बोलत होते आणि आमचं बोलणं चालू होतं. आणि ते बघा आमची गाडी पण, चला मी तुम्हाला दाखवते. बघा इथं आमची गाडी लावलेली होती. आमची गाडी किती सुंदर आहे बघा, मस्त मस्त गाडी आहे आमची. आणि आता आम्ही इथून बसलो, ते काहीतरी कॉमेडी करत होते, मी हसत होते त्यांना. मस्त मस्त ब्लॉग म्हटलं शूट करावं आणि तुमच्यासोबत पण शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. नवीन असताल तर आपल्या चॅनलला नक्की फॉलो करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आपले रोजचे व्हिडिओ आले का तुम्हाला नोटिफिकेशन येईल. त्याच्यासाठी ऑलवरती क्लिक करून ठेवा, तुम्हाला रोज नवीन नवीन ब्लॉग बघायला भेटतील. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडतात का शेअर करत जा, भारी कमेंट करत जा, वाईट कमेंट नका करत जाऊ, छान कमेंट करत जा. तुमच्या ताईला तुमच्या बहिणीला असेच सपोर्ट करत जा. आणि माझे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. मग आमच्या इकडे किती मस्त सुंदर सुंदर रस्ता आहे. चला मी तुम्हाला आवाज पण दाखवते इथलं. हे बघा किती मस्त वातावरण रात्रीचं. खरंच ना थंड छान वाटतं ना बाहेर गेलं, इतकं मस्त वाटतं ना, मला तर फार आवडतं. दिवसभर प्रत्येक बाईला घरात बसून कंटाळ येतं ना, रात्रीचं बाहेर गेलं का भारी वाटतं. मी प्रत्येक वेळेस गेलं का शूट घेत असते, व्हिडिओ काढत असते. जेवढं जमल तेवढं नक्कीच व्हिडिओ मी शूट करत असते. त्याच्यासाठी तुम्ही असं भरभरून मला कमेंट करत जा, भरभरून असं प्रेम देत जा. शेवटपर्यंत ब्लॉग बघा, मध्येच ब्लॉग नका एंड करू. शेवटपर्यंत न स्किप करता पूर्ण ब्लॉग बघा, शेवटपर्यंत ब्लॉग बघा. बाय गाईज, काळजी घ्या, टेक केअर.